लोक तुम्हाला ओळखत नसतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही स्वतःला ओळखत नसाल तर मग तुमचं जिंकणं खूप अवघड आहे. त्यामुळे स्वतःला ओळखा, स्वतःमध्ये असणाऱ्या त्या कौशल्याला ओळखा आणि नव्या जोमाने पुन्हा एकदा तयारीला सुरुवात करा. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. राज्यसेवेची ॲड आली आणि सगळीकडे मुलांचा नुसता गोंधळ चालू झाला. फॉर्मच्या बाबतीत असेल, अभ्यासाच्या बाबतीत असेल, अनएक्सपेक्टेड डेट्स आलेल्या आहेत आणि त्यामुळे मग आता इथून पुढे तयारी कशी करायची, स्ट्रॅटेजी कसं, हे ते सगळं डिस्कशन चालू आहे. बट त्याचबरोबर एक मोठा वर्ग असा आहे जे की कंबाईनची तयारी करत आहेत. कंबाईनच त्यांचं टार्गेट आहे, पण तरीसुद्धा राज्यसेवा दिल्यानंतर कंबाईनला फायदा होतो आणि म्हणून ते राज्यसेवा देत आहेत. किंवा आपण असं म्हणूयात की कुठली तरी एक पोस्ट मिळावी, म्हणजे कोणाचं असं फिक्स नसतं काही लोकांचं डोक्यामध्ये की मला ठराविक एक पोस्ट पाहिजे आणि त्याच पोस्टसाठी मला लढायचं आहे. आपल्याला फक्त एक पोस्ट हवी असते आणि त्याच्यासाठी आपण तयारी करत असतो. असे बरेच लोक आहेत आणि ते अशा वेळेला खूप गोंधळून जातात की एक्झॅक्टली माझा स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे, किंवा जर मला राज्यसेवेसोबतच कंबाईनची तयारी करायची असेल तर मी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असताना त्याची स्ट्रॅटेजी अशा पद्धतीने ठेवाल की ज्याचा तुम्हाला कंबाईनला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. कारण 2020ची जी प्री झाली कंबाईनची, प्री झाल्यानंतर मोस्टली सगळे स्टुडंट हेच म्हणत होते की ज्यांनी राज्यसेवेचा अभ्यास केलेला आहे त्यांना कंबाईनचा पेपर फार इझी गेला. ठीक आहे. सो आपल्याला आत्ता करायचं काय, म्हणजे जर तुम्ही फक्त आणि फक्त राज्यसेवा जर टार्गेट करत असाल तर हा व्हिडिओ पाहू नका, कारण राज्यसेवेच्या स्ट्रॅटेजीचे खूप सगळे व्हिडिओज यूट्यूबवरती ऑलरेडी अपलोड झालेत. बट राज्यसेवेसोबत येणाऱ्या कंबाईनची जर तयारी करायची असेल, कारण जसं आपण पाहिलं की राज्यसेवेची ॲड आल्यानंतर एक्झाम आणि जाहिरात याच्यामध्ये जास्त दिवसांचा कालावधी नाही आहे. तसंच काहीसं कंबाईनच्या बाबतीतही होईल. ॲड येईल त्याच्यानंतर आपल्याला जास्त कालावधी मिळणार नाही आहे. त्यामुळे त्या ठराविक कालावधीमध्ये जो तुम्हाला कंबाईनचा सिलेबस कंप्लीट करायचा असेल तर काही गोष्टी आहेत, किंवा राज्यसेवेचा आणि त्याचा अभ्यास एकत्रित करण्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. पहिल्यांदा जर राज्यसेवेचा जर सिलेबस आपण पाहिला तर 2 पेपर आहेत, पहिला पेपर आणि दुसरा पेपर. पहिला पेपर GSचा आहे, ज्याच्यामध्ये जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, सायन्स, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स हे 6 सब्जेक्ट आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरा पेपर आहे तो CSATचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे, मॅथ्स, रिझनिंग आहे, डिसिजन मेकिंग आहे. ठीक आहे. तर याच्यामधला असा पार्ट आपल्याला शोधायचा जो की तुमच्या कंबाईनसाठी सुद्धा आहे. मग आपण सब्जेक्ट वाईज जर गेलो तर राज्यसेवेसाठी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथे भारताचा प्लस महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो करावा लागतो. पण याच्यामध्येही म्हणजे प्रीला तुम्हाला भारताच्या भूगोलावरती काही प्रश्न किंवा प्राकृतिक रचनेवरती काही प्रश्न पाहायला मिळतात. बट मेन्सला परत तुम्हाला भारत आणि महाराष्ट्र दोन्ही करायचं आहे. कंबाईनच्या दृष्टीने जर विचार केला तर भारताच्या भूगोलावरती तुलनेने कमी प्रश्न येतात, महाराष्ट्राच्या भूगोलावरती जास्त प्रश्न येतात. आणि हल्ली जर आपण पाहिलं म्हणजे आत्ताचा जर 2020चा जर पेपर पाहिला तर थोडं डीपमध्ये जाऊन आयोगाने प्रश्न विचारले. त्यामुळे जर तुम्हाला तयारी करायची असेल, ज्यांनी यापूर्वी राज्यसेवा दिलेली आहे प्री आणि मेन्स, त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती की आयोगाने कशा प्रकारे कंबाईनला प्रश्न विचारले होते. सो जर तुम्ही राज्यसेवा आणि कंबाईनची एकत्रित तयारी करत असाल तर तुम्हाला इथे महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो तर परफेक्ट करायचाच आहे. पण भारताच्या भूगोलमधले ठराविक टॉपिक ज्यांना आयोगाने आत्तापर्यंत वेटेज दिलेलं आहे, जसं की नदी प्रणाली असेल किंवा भारताचे जे प्राकृतिक विभाग आहेत, हे घटक तुम्ही व्यवस्थित करा. त्याच्यासाठी 10वीचं जे जॉग्रफीचं पुस्तक आहे जुनं, ते फार महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने भारताचा भूगोल जो आहे तो समजावलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही भूगोलचा अभ्यास जो आहे तो तुमचा राज्यसेवेसाठी केलेला अभ्यास तुम्हाला कंबाईनसाठी उपयोगी येईल. तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागणार नाही आहे कंबाईनसाठी. लक्षात येते. म्हणजे जर तुम्ही राज्यसेवा कंबाईन दोन्ही एकसाथ करत असाल तर काही सब्जेक्ट असे आहेत ज्यांचा तुम्हाला फक्त राज्यसेवेसाठी केलेला अभ्यास कंबाईनला पुरेपूर उपयोगी ठरणार आहे. कंबाईनसाठी ते परत परत वाचत बसायची गरज नाही आहे. सो मी असेच घटक सांगणार आहे तुम्हाला, किंवा अशाच घटकांवरती जास्त भर देणार आहे जे की राज्यसेवा प्लस कंबाईनला आहेत. आणि बाकी जो वेगळा सिलेबस राहतो तो तुम्हाला राज्यसेवेसाठी करायचाच आहे, जर राज्यसेवा ही तुमची टार्गेटेड एक्झाम असेल तर. ठीक आहे. तर जॉग्राफीमध्ये तर दोन्ही करायचे, बट त्याच्यामध्ये जर तुम्ही कंबाईन जास्त फोकस करत असाल तर महाराष्ट्राच्या भूगोलाला विशेष महत्त्व द्या. आणि त्याच्यामध्ये पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे, म्हणजे आपल्याला रीडिंग पण करायचं आहे, रिव्हिजन पण करायची, प्लस प्रॅक्टिस पण करायची आहे. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील
तर एवढ्या कमी वेळेमध्ये हे सगळं कसं मॅनेज करायचं, तर ते अभ्यासाची पद्धती पण सांगते. अगोदर आपण सब्जेक्टबद्दल बोलूयात. हिस्ट्रीचा जर विचार केला, तर राज्यसेवेचा विचार केला, तर तुम्हाला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास पण आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासावरती पण प्रश्न येतात. पण इथे एक मुद्दा लक्षात घ्या, प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास जो आहे हा कंटेंट असा आहे जो फक्त म्हणजे पूर्ण राज्यसेवा आणि कंबाईनची जर आपण प्रोसिजर लक्षात घेतली तर फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला हा पार्ट पाहायला मिळतो. त्यामुळे जर तुम्ही हा पार्ट करणार असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन जस्ट की तुम्ही राज्यसेवा एक्झामच्या जस्ट महिनाभर आधी जरी पाहिलं तरी चालेल. बट ॲज कम्पेअर टू अदर जो कंटेंट आहे किंवा अदर सब्जेक्ट आहेत त्याच्या तुलनेत या कंटेंटला तुम्ही कमी महत्त्व द्या, कारण तो तुम्हाला फक्त प्रीपुरता मर्यादित आहे आणि त्याचा कंबाईनला तुम्हाला फायदा नाही आहे. बट ज्यावेळेला आपण आधुनिक भारताच्या इतिहासाकडे येतो किंवा महाराष्ट्राच्या इतिहासाकडे येतो, इतिहासाचा गेस करणं थोडंसं अवघड जातं की सोर्स कुठला असेल, कुठून प्रश्न येतील. बट हां, जे प्रश्न येतात जे आपल्या माहितीतले असतात ते प्रश्न आपल्या हक्काचे मार्क्स मिळवून देतात. तिथे तुम्हाला डेफिनेटली मार्क्स मिळू शकतात. त्यामुळे हा पार्ट जो आहे आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास पॅरलली करा. म्हणजे एखादी घटना जर तुम्ही आधुनिक भारतामध्ये अभ्यासत असाल तर त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये काय घडत होतं ते लिंक करून अभ्यास करा. इतिहास तुम्हाला इझी वाटायला लागेल. ठीक आहे. पॉलिटीचा विचार केला, पॉलिटी हा विषय असा आहे की मोस्टली स्टुडंटना याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात. कंबाईनच्या पेपरच्या वेळेला प्रॉब्लेम काय झाला, मुलांना अवघड पेपर का गेला किंवा खूपच अवघड पेपर होता, आयोगाने पॅटर्न चेंज केला, अशा चर्चा आपल्याला काय ऐकायला मिळाल्या. पॉलिटीमध्ये पॉलिटीचे 10 प्रश्न जे कंबाईनला येतात, म्हणजे जनरली अलीकडचा आपण पॅटर्न पाहिला, होतं असं की पॉलिटी हा मोस्ट ऑफ द स्टुडंटचा स्ट्रॉंग सब्जेक्ट असतो. आणि जर आपण पेपर सोडवताना कुठल्या पद्धतीने पेपर सोडवायला पाहिजे हे जर आपण सायकोलॉजिकल किंवा तुम्ही म्हणा की सायंटिफिकली प्रूव्हन ज्या टिप्स आहेत त्या जर पाहिल्या तर जो सब्जेक्ट तुम्हाला इझी जातो किंवा जो तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट तुम्ही आधी घेतला पाहिजे. बट यावेळेला झालं असं की पॉलिटीचे क्वेश्चन्स जे होते ते मुलांना टफ वाटले. टफ वाटल्यापेक्षा आपण असं म्हणूयात की जो सिलॅबस किंवा ज्या घटकांना आयोगाने आत्तापर्यंत महत्त्व दिलेलं आहे ते घटक सोडून काहीसे प्रश्न होते आणि त्यामुळे म्हणजे ज्याला आयोगाने यापूर्वी जास्त इम्पॉर्टन्स दिलेलं नाही आहे त्या घटकांवरती प्रश्न होते. आणि पॉलिटीचा ज्यावेळेला पेपर उघडला आणि पॉलिटीचे प्रश्न सोडवायला घेतले मुलांना ते प्रश्न टफ वाटले. आणि याचा परिणाम असा झाला की इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, जॉग्रफी असेल, हिस्ट्री असेल याचे प्रश्न इझी असूनही मुलांना ते अवघड वाटले. कारण पेपरची सुरुवात ही अवघड विषयापासून झाली किंवा मी असं म्हणेन की सोपा विषय होता बट त्याच्यामध्ये आलेले प्रश्न अवघड वाटले आणि त्याच्यामुळे तो पूर्ण पेपर अवघड वाटत गेला मुलांना. ठीक आहे. तर पॉलिटी जे तुम्ही राज्यसेवेसाठी करणार आहात प्रीसाठी ते तुम्हाला पुरेपूर कंबाईनला उपयोगी ठरणार आहे. याच्यामध्ये वेगळं किंवा पार्टिशन करण्याची काहीच गरज नाही आहे. जे पण तुम्ही राज्यसेवेसाठी वाचाल त्याचा तुम्हाला डेफिनेटली कंबाईनला फायदा होणार आहे. बट हां, या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये एका गोष्टीची काळजी घ्यायची की PYQ जे आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स हे तुम्हाला डेफिनेटली पाहिजेत, त्याचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. सायन्सचा विषय केला तर मॅक्झिमम क्वेश्चन्स आणि मॅक्झिमम मार्क्स मिळवून देणारा हा सब्जेक्ट आहे राज्यसेवेच्या बाबतीत. आणि तसंच जर तुमचा सायन्स स्ट्रॉंग असेल तर डेफिनेटली तुम्हाला सायन्समध्ये कंबाईंड एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. त्यामुळे हा स्किप करू नका. आणि सायन्सच्या बाबतीमध्ये आणखी एक, जर सायन्स तुम्हाला करायचं असेल, जर तुम्हाला अवघड वाटत असेल, स्टेट बोर्ड पहा. जेवढं तुम्ही स्टेट बोर्ड पाहाल तेवढं तुम्हाला इझी वाटायला लागेल सायन्स, कारण स्टेट बोर्डची लँग्वेज इझी आहे आणि खूप सगळा सिलेबस जो आहे किंवा जे क्वेश्चन्स येतात आयोगाच्या पेपरमध्ये ते तुमचे स्टेट बोर्डमधल्या सिलेबसमधून कवर होऊ शकतात. त्यामुळे इथे स्टेट बोर्डला स्किप करू नका. स्टेट बोर्डसाठी खूप चांगला ऑप्शन एक आहे, मी कुठलीही ॲडव्हर्टाईज करत नाही आहे, बट हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. जर तुम्हाला बुक्स वाचून समजत नसेल, स्टेट बोर्डचे बुक्स वाचून तुम्हाला सायन्स समजत नसेल किंवा कुठलाही सब्जेक्ट, तर त्याच्यासाठी यूट्यूबला डिजिटल साक्षर म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे जिथे सगळे जे चॅप्टर्स आहेत ते ॲनिमेटेड दिलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर ते चॅनलला तुम्ही व्हिजिट केलं, डिजिटल साक्षर तुम्ही सर्च करा आणि तुम्हाला ज्या पण इयत्तेचं बुक पाहिजे, 9th असेल, 10th असेल, 8th असेल, तर तिथे प्लेलिस्टला जा, तिथून सायन्सची प्लेलिस्ट ओपन करा आणि त्या इयत्तेचं बुक ओपन करून कोणताही एक चॅप्टर पहा.
खूप सुंदर प्रकारे ॲनिमेटेड आणि सगळ्या कन्सेप्ट अगदी इझी लँग्वेजमध्ये त्यांनी तुम्हाला सांगितले. त्यामुळे तुम्ही ते जर लेक्चर एकदा पाहिलं तर जो पण घटक तुम्हाला सायन्समधलं फिजिक्स असेल, बायोलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, जे पण तुम्हाला अवघड जातं ते लेक्चर जर तुम्ही तिथे पाहिले तर तो कंटेंट तुम्हाला इझी वाटायला लागेल. आणि जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जसं आपलं की म्हणजे आत्तापर्यंतचं जर तुम्ही कंबाईंडचं किंवा राज्यसेवेचं ॲनालिसिस केलं तर त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की आयोगाने कुठल्या घटकांना वेटेज दिलं. त्या घटकांचे जे व्हिडिओज आहेत ते डेफिनेटली पहा. ठीक आहे, ते तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळवून देण्यासाठी हेल्पफुल ठरतील. त्यानंतर येतो इकॉनॉमिक्सचा प्रश्न. तर इकॉनॉमिक्स सेम राज्यसेवा कंबाईंड दोन्हीकडे आहे. राज्यसेवेला थोडे कन्सेप्च्युअल क्वेश्चन असतात, कंबाईंडला थोडे आपण असं म्हणूयात फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतात. राज्यसेवेचे क्वेश्चन्स हे तुलनेने मोठे असतात. कंबाईंडच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर मल्टीलायनर क्वेश्चन येण्याची शक्यता असते. बट जर तुम्ही इकॉनॉमिक्स राज्यसेवेसाठी प्रॉपरली केलं तर त्याचा डेफिनेटली तुम्हाला फायदा कंबाईंडला होणार आहे. म्हणजे कन्सेप्ट तुम्ही एकदाच क्लिअर करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही राज्यसेवा प्लस कंबाईनचे जे आत्तापर्यंतचे प्रश्न आहेत त्याच्यातून जा, तुम्हाला दोन्हीकडे त्याचा फायदा होईल. करंट अफेअर्सचा अभ्यास करताना सुद्धा राज्यसेवेसाठी जे कराल अर्थात त्याचा फायदा तुम्हाला इकडे कंबाईंडला होणारच आहे. म्हणजे असं नाही आहे की जे राज्यसेवेला प्रश्न येतील तेच कंबाईंडला येतील असं नाही आहे. बट हा डेफिनेटली जर तुम्ही राज्यसेवेसाठी करंट अफेअर्स केलेला असेल तर त्याच्यातून तुमचा कंबाईंडसाठीचा सुद्धा सिलेबस जो आहे तो कवर होणार आहे. त्यामुळे ते परत वेगळं करण्याची गरज नाही आहे. आणि उरतो प्रश्न तर सीसॅटचा. राज्यसेवासाठी सीसॅट वेगळं आहे. जर तुम्ही राज्यसेवासुद्धा टार्गेट करत असाल म्हणजे राज्यसेवा हे तुमचं मेन टार्गेट असेल तर सीसॅटला डेली वेळ द्या. लक्षात घ्या सीसॅटमध्ये जे तुम्हाला पॅसेजवरती प्रश्न येतात 125 मार्क्सचे, त्याची उत्तरं तिथेच असतात. फक्त तुमचं अंडरस्टँडिंग महत्त्वाचं असतं आणि अंडरस्टँडिंगसाठी प्रॅक्टिस महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्हाला डेली सीसॅटची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सीसॅटचं तुम्हाला कंबाईंडला कुठे फायदा होतो? सीसॅटचे जे मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये काही ठराविक टाईप्सचे क्वेश्चन असतात जे की आपल्याला कंबाईंडमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. सगळेच नाही, थोडेफार क्वेश्चन्स, कारण मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन्सच लिमिटेड असतात. ठीक आहे, सो जे क्वेश्चन्स येतात मॅथ्स रिझनिंगचे त्याच्यामध्ये जे कंबाईंडसाठी सुद्धा जे टॉपिक आहेत कॉमन ते टॉपिक परफेक्ट करा, तुम्हाला दोन्हीकडे फायदा होईल. ठीक आहे, आणि उरलेला जो पोर्शन आहे तो तुम्ही राज्यसेवा जर फोकस करत असाल, मी आधीच सांगितलं राज्यसेवासाठी सेपरेट स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज खूप सगळे आहेत, त्याच्यानुसार फॉलो करा. बट तुमची टार्गेटेड म्हणजे तुम्ही कंबाईंड टार्गेट करताय, राज्यसेवा जस्ट देत आहे कशासाठी, कंबाईंड इझी जावी म्हणून, तर मग राज्यसेवेची तयारी अशा प्रकारे करा की तुम्हाला राज्यसेवासुद्धा इझी जाईल. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे हे सगळं करायचं आहे, बट याच्यामध्ये आम्हाला रीडिंगही करायची, रिव्हिजनही करायची, प्रॅक्टिसही करायची, ज्याच्यामध्ये आम्हाला टेस्ट पेपर सॉल्व करायचे. तर हे सगळं कसं मॅनेज करायचं? तर आत्तापासूनचा जर आपण विचार केला तर अराउंड 80 डेज आहेत की ज्याच्यामध्ये तुमची राज्यसेवा होईल. मोर दॅन 80 आहेत, बट आपला बराचसा वेळ असाच जातो, जसं की ॲड आल्यानंतर आपली मेंटॅलिटी प्रिपेअर होण्यासाठी, मे बी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी काही कालावधी जाईल. एक्झामच्या पूर्वीचे काही दिवस असतात आणि त्याच्यामध्येही मी म्हणते की शेवटचे जे दिवस असतात ते तर तुम्हाला रिव्हिजनसाठी द्यायचेच आहे. त्यामुळे 1-2 महिन्यांचा कालावधी पकडून चाला, 2 महिन्यांनाही थोडा कमी, ज्याच्यामध्ये तुम्हाला रीडिंग कव्हर करायचं. तर रीडिंग कव्हर करताना एक गोष्ट लक्षात घ्या, जो कंटेंट तुम्ही कधीच पाहिलेलं नाही आणि काहीही करून तुम्हाला आत्ता होणारी एक्झाम क्रॅक करायची, तर जो कंटेंट किंवा असा कुठला सब्जेक्ट आहे की जो तुम्ही कधीच नाही पाहिला, त्याच्यातलं तुम्हाला काहीच नाही येते, तर तो पूर्ण सब्जेक्ट आत्ता कव्हर करण्याच्या मागे लागू नका, कारण तो होणारही नाही. बट कंबाईंड किंवा राज्यसेवा जी झालेली आहे 2020ची त्याच्यासाठी तुम्ही प्रिपरेशन केलं असेल तर तो अभ्यास म्हणजे खूप मोठा कालावधी नाही आहे, खूप मोठा गॅप नाही आहे कंबाईंडमध्ये आणि येणाऱ्या एक्झाममध्ये. त्यामुळे तो अभ्यास डेफिनेटली तुम्हाला पुढे फायदेशीर ठरणार आहे. त्या अभ्यासाचा तुम्हाला पुढे फायदा करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यामुळे जे टॉपिक जो कंटेंट तुम्ही अगदी परफेक्ट केला होता कंबाईंडसाठी त्याची फक्त रिव्हिजन चालू ठेवा आत्ता. ठीक आहे, तो कंटेंट परत रीड करत बसण्याची गरज नाही, त्याची फक्त रिव्हिजन करा. असा कंटेंट जो की तुम्ही कंबाईंडसाठी व्यवस्थित पाहिला नव्हता, थोडाफार पाहिला होता बट रिव्हिजनसाठी मे बी वेळ मिळाला नसेल, त्याचं व्यवस्थित परफेक्ट रीडिंग करा. रीडिंगचे काही टेक्निक्स असतात, ते टेक्निक्स फॉलो करा. जर तुम्हाला माहिती नसतील तर कमेंटमध्ये लिहा, मी रीडिंग टेक्निक्सचा एक व्हिडिओ अपलोड करेन ज्याच्यामध्ये तुम्हाला केलेल्या रीडिंगचा आउटकम जास्तीत जास्त मिळालं पाहिजे. कारण कसं प्रोडक्टिव्ह रीडिंग केलं तर फायदा आहे. अदरवाईज आपण पाहतो की 12-12 तास मुलं लायब्ररीमध्ये जाऊन बसतात,
3-3, 4-4 वर्ष त्या लायब्ररीमध्ये जाऊन फक्त वाचत असतात, बट त्याच्यातून आउटपुट काहीच नसतं. तुमचा स्कोर म्हणजे तुम्ही लास्ट इयर एक्झाम दिली असेल, त्याच्या लास्ट इयर दिली असेल आणि 2 वर्षांच्या एक्झाममधल्या तुमच्या स्कोअरमध्ये जर थोडाफार पण फरक नसेल, म्हणजे तुमचा स्कोर जर इन्क्रीजच झाला नसेल, तर मग तुम्ही खूप चुकीच्या मार्गाने तयारी करताय. म्हणजे एकदा आलेल्या अपयशातून जर तुम्ही काहीच शिकला नसाल, परत जर तुम्हाला तेवढेच मार्क्स किंवा त्याच्यापेक्षा कमी मार्क्स मिळत असतील, तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या अभ्यासाची पद्धती बदलण्याची गरज आहे. मग याच्यामध्ये रीडिंग करताना काही टेक्निक्स फॉलो करा आणि तो कंटेंट म्हणजे फक्त मला वाचायचं आहे, मला एक पुस्तक संपवायचे, 10 पानं संपवायचे, 15 पानं संपवायचे म्हणून वाचत बसू नका. जी काही मी पानं वाचणार आहे त्या पानातून मला कुठले प्रश्न येतील आणि ते प्रश्न मला सुटतील का, त्यांचं उत्तर मला कशा प्रकारे द्यायचे, हा विचार डोक्यात ठेवून ते वाचा. जर फर्स्ट रीडिंग असेल कुठल्याही कंटेंटचं, तर ते शांतपणे फक्त समजून घेण्यासाठी वाचा, ती संकल्पना क्लिअर होण्यासाठी वाचा. फर्स्ट रीडिंगमध्येच याच्यावरती कुठला प्रश्न येईल असा प्रश्न स्वतःला विचारू नका. कंटेंट आणि कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर करून घ्या. बट जो कंटेंट तुम्ही ऑलरेडी वाचलेला आहे त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला एक्झाममध्ये कसा प्रश्न बनू शकतो हा जो विचार आहे तो डोक्यात ठेवूनच ते रीडिंग करायचं आहे. रीडिंग नंतर कुठलाही कंटेंट रीड केल्यानंतर, कुठलाही घटक वाचल्यानंतर त्या घटकावरती आयोगाने आत्तापर्यंत जे प्रश्न विचारलेत ते प्रश्न न पाहता, म्हणजे त्यांची उत्तरं न पाहता ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिसचं बुक कुठलंही तुम्हाला चांगलं मिळेल ते घ्या. त्याच्यातून तुम्ही लगेच एक्सप्लेनेशन वाचू नका. तुम्ही जो घटक वाचला आहे, जो कंटेंट वाचला आहे, त्याच्यावरचे आयोगाने विचारलेले प्रश्न सॉल्व करा. किती उत्तरं बरोबर येत आहेत पहा, त्याच्यातला कुठला प्रश्न तुमचा चुकला, म्हणजे त्या घटकामधला कुठला पोर्शन असा आहे जो तुम्हाला समजलेला नाही, तिथे परत जा आणि ते क्लिअर करून घ्या. या पद्धतीने केलं तर तुमची प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि अशा प्रकारे नेक्स्ट टॉपिक वाचताना तुमच्या बरोबर लक्षात येईल की माझ्या कुठे चुका होत आहेत, मला या कंटेंटमधला किंवा या घटकामधला कुठला पोर्शन व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचं आहे. आणि जर या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर ते तुमच्या लाँग टर्मसाठी लक्षात राहील, जास्त कालावधीसाठी लक्षात राहील. त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही क्वेश्चन्स पण सॉल्व केले प्रत्येक टॉपिकनंतर तर त्याचा जास्त फायदा होईल. अदरवाईज तुम्ही आज एक टॉपिक रीड केलात आणि परत तुम्ही पुढचे टॉपिक रीड करत गेलात आणि तुम्ही ठरवलं की मी सगळे 15 दिवस वाचलेल्या टॉपिक्सचे एकदाच प्रश्न सोडवेल, तर तो टॉपिक तोपर्यंत तुमचा म्हणजे पहिल्या दिवशी जो वाचला तो 15व्या दिवसापर्यंत विस्मरणात जाईल, तो विसरून जाईल. त्यामुळे ज्या वेळेला तो रीड करता त्याच्यानंतर लगेच क्वेश्चन सोडवा आणि मग नंतर वीकली किंवा तुम्ही 2 आठवड्यानंतर स्वतःला टेस्ट करा की जेवढा तुमचा कंटेंट वाचून झाला आहे, समजा एखादा सब्जेक्ट तुमचा कव्हर झाला असेल कंप्लीट, तर त्या सब्जेक्टची पूर्ण तुम्ही टेलिग्रामवरती कुठेही जा, तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट अवेलेबल होतील. सब्जेक्ट वाईज टेस्ट डाउनलोड करून घ्या आणि ती सॉल्व करा. तुमच्या लक्षात येईल की ह्या सब्जेक्टमधला माझा किती कंटेंट जो आहे तो कव्हर झाला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आता टेलिग्रामचा विषय निघाला म्हणून सांगते. बरेच जण हे तुम्हाला सांगतात की सोशल मीडियापासून दूर राहा, टेलिग्राम, व्हॉट्सॲप, इन्स्टा, फेसबुक जे काही असेल, ट्विटर वगैरे तुम्ही यूज करू नका, कंप्लीट सगळे ॲप अनइन्स्टॉल करा आणि अभ्यासावरती फक्त लक्ष द्या. बट हे सगळ्यांना प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर पॉसिबल होत नाही. जरी तुम्ही अनइन्स्टॉल केले तरी ते फार थोड्या कालावधीसाठी तुम्ही कंट्रोल करू शकता और मे बी स्वतःवरती ताबा ठेवणं थोडंसं अवघड जाऊ शकतं. तर त्याबद्दलचा एक व्हिडिओ मी डेफिनेटली अपलोड करणार आहे की सोशल मीडिया जर तुम्हाला यूज करायचंच असेल तर ते तुम्ही कंट्रोल कसं कराल. म्हणजे कम्प्लिटली जर एखादी गोष्ट तुम्हाला, उदाहरणार्थ आपण सायकोलॉजिकल फॅक्ट जे पाहतो, मी सध्या समजा तुम्हाला असं म्हटलं की एक प्राणी आहे माकड, त्या माकड या प्राण्याचा विचार तुम्हाला डोक्यात नाही आणायचा, त्याचं चित्र डोळ्यासमोर अजिबात नाही आणायचं, तर ते तुमच्या डोळ्यासमोर येतं. सो फोर्सफुली तुम्हाला एखादी गोष्ट करू नका म्हटलं तर तुम्ही ती करणारच किंवा तुमचं जास्त लक्ष त्या गोष्टीकडे जाणार. त्यामुळे त्या गोष्टी कशा पद्धतीने कंट्रोल करायच्या किंवा असं म्हणूयात की त्याचा प्रोडक्टिव्ह वापर कसा करायचा याच्याबद्दलचा व्हिडिओ मी नक्की अपलोड करेन, ज्याचा तुम्हाला डेफिनेटली एक्झामपर्यंत फायदा होईल. ठीक आहे. आता रीडिंगचं झालं. रिव्हिजन करायची म्हणजे काय, एक्झामच्या पूर्वी तुम्हाला थोडे दिवस ठेवायचेच आहेत जे तुम्ही रिव्हिजनसाठी यूज कराल. जेव्हा तुम्ही रीडिंग करताय, ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन आन्सर सॉल्व करताय, त्यावेळेला तुम्हाला स्वतःच्या शॉर्ट नोट्स प्रिपेअर करायच्या आहेत. जर तुम्ही ऑलरेडी यापूर्वीच्या एक्झाम दिल्या असतील, त्या एक्झामसाठी तुमच्या शॉर्ट नोट्स तुम्ही रेडी ठेवल्या असतील,
तर त्याच नोट्स तुम्ही रिव्हिजनसाठी वापरा. करंट अफेअर्सच्या किंवा इतर सब्जेक्टमध्ये जसं इकॉनॉमिक्समध्ये वगैरे काही आकडेवारी चेंज झाली असेल त्याच्यासाठी फक्त नव्याने नोट्स तुम्ही ज्या आहेत त्या प्रिपेअर करा. अदरवाईज ज्या ऑलरेडी तुम्ही बनवलेल्या आहेत त्या नोट्स तुम्ही रिव्हिजनसाठी यूज करा. नव्याने सगळंच परत परत करत बसण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. आता पुरतो मुद्दा प्रॅक्टिसचा. एक तर तुम्ही रीडिंग केल्यानंतर ते क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात म्हणजे तुमची प्रॅक्टिस होणारच आहे. बट त्यासोबत जसं मी सीसॅटला तुम्हाला सांगितलं की डेली प्रॅक्टिस करायची आहे. ॲक्च्युली सीसॅटच्या स्ट्रॅटेजीचं जर मला पॉसिबल झालं तर मी व्हिडिओ अपलोड करेन, कारण सीसॅटमध्ये पॅसेजसाठी डिसिजन मेकिंगसाठी एक ठराविक स्ट्रॅटेजीचं तुम्ही फॉलो केली डेफिनेटली तुमचा स्कोर 135पर्यंत जाऊ शकतो, त्याच्यापेक्षाही चांगला येऊ शकतो. बट काही टेक्निक्स आहेत प्रॅक्टिसचे सीसॅटचे जे तुम्हाला खूप सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतील, ते तुम्हाला फॉलो करता आले पाहिजे. ठीक आहे. पण जर आपण कंबाईंड प्लस राज्यसेवा GSचा विचार केला आणि त्या क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस म्हटलं, एक रीडिंग झाल्यानंतर ते क्वेश्चन आन्सर तुम्ही करणार आहात, तिथे तुमची प्रॅक्टिस होते. आणि एक्झामपूर्वी एक मुद्दा लक्षात घ्या की किमान प्रत्येक सब्जेक्टच्या 2 टेस्ट ज्या आहेत त्या तुम्ही सॉल्व केल्याच पाहिजेत. प्रत्येक सब्जेक्टचे 2 क्वेश्चन पेपर जे की कुठल्याही अकॅडमीचे असले तरी चालतील, कारण सब्जेक्ट वाईज जे क्वेश्चन पेपर असतात ते तुम्हाला सब्जेक्टच्या प्रत्येक भागाला, प्रत्येक महत्त्वाच्या घटकाला स्पर्श करायला आणि तो कंटेंट कव्हर करायला हेल्प करतात. त्यामुळे किमान 2 तरी सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्ही सॉल्व करा. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत 2012 पासून, प्लीज हे व्यवस्थित केअरफुली लक्षात घ्या, 2012 पासून 2020 पर्यंतचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे सॉल्व कराच. कारण बऱ्याच जणांनी ज्यावेळेला मी 30 डेज चॅलेंजमध्ये सुद्धा मुलांना सांगितलं होतं 2012 ते 2020 पर्यंत करायचं आहे. बट मोस्ट ऑफ द लोक सगळेजण सांगत होते, मी बऱ्याच चॅनल्सवरती पाहिलं, टेलिग्राम चॅनल्स असतील, यूट्यूब असतील, त्याच्यावरती असं सांगण्यात आलं होतं की 2017, 18 आणि 19चे पेपर्स पहा, मागचे जास्त नाही पाहिले तरी चालतील. बट जर तुम्ही 2020चा कंबाईंडचा पेपर पाहिला आणि त्याचं जर तुम्हाला PYQमधून सोर्स हवा असेल, म्हणजे जसं आपण नेहमी म्हणतो की मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून प्रश्न विचारले जातात, त्याचा सोर्स जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला 13, 14, 15चे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमधून 2020ला प्रश्न आलेले पाहायला मिळतील. त्यामुळे जर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांना इग्नोर करत असाल तर प्लीज ही चूक करू नका, कारण जुन्या प्रश्नपत्रिकांमधून बरेचसे प्रश्न तुमचे आत्ता कव्हर होणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे 2012 ते 2020 पर्यंतचे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते सॉल्व करा आणि त्याच्यानंतर मग कुठल्याही अकॅडमीच्या ज्या टेस्ट असतील त्या तुम्ही सॉल्व करू शकता. खूप सगळ्या टेस्ट तुम्हाला पाहायला मिळतील टेलिग्रामवरती. त्याच्यासाठी परत एखादी टेस्ट सिरीज जॉईन करायलाच पाहिजे, पैसे घालवले पाहिजेत असं बिलकुल नाही आहे. करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स फक्त वेगळे येतात, अदरवाईज बाकीचे जे क्वेश्चन्स असतात सब्जेक्ट वाईज ते तुम्ही जुन्या क्वेश्चन जे बाकी टेस्ट सिरीजचे जुने असतील पेपर्स त्याच्यातून कव्हर केले तरी चालू शकतं. दुसरा मुद्दा येतो की करंट अफेअर्ससाठी कुठून कुठपर्यंत करायचं. तर जनरली आयोगाच्या आत्तापर्यंतचं आपण जर पद्धती पाहिली तर आयोग एक्झामच्या पूर्वी 1 वर्षाचे जे करंट अफेअर्स असतात ते आयोग विचारत असतो. तर सेम एक्झाम जर तुमची आत्ता 2 जानेवारीला होणार आहे तर मागे 1 वर्ष जा 2020 मधले जे करंट अफेअर्स आहेत ते तुम्ही करा आणि 2019-20चे तर तुम्ही ऑलरेडी केलेले आहेत झालेले एक्झामसाठी. ठीक आहे. सो ही एक्झाम देताना फक्त एक काळजी घ्या की इथून पुढचे अटेम्प्ट काउंट होणार आहेत आणि ऑलरेडी आयोगाने वयोमर्यादेच्या बाबतीत सुद्धा आपल्याला कुठलीही शिथिलता दिलेली नाही. अर्थात आपण ट्विटरवरती वगैरे आपण प्रयत्न करतोय की आयोगाने याची नोंद घ्यावी, सरकारने याची थोडीफार सरकारला जाणीव असावी आणि त्यांनी वयोमर्यादा वाढवून द्यावी किमान या अटेम्प्टसाठी तरी. बट ठीक आहे, म्हणजे त्या इश्यूमध्ये नाही जायचं आहे सध्या आपल्याला. बट लक्षात घ्या की वय वाढत चाललं आहे, त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस, हे दिवस जे उरलेले आहेत ना ते पटपट पटपट निघून जातील, तुम्हाला कळणारही नाही की कधी हे दिवस संपले. त्यामुळे आत्ताच वेळ आहे, व्यवस्थितपणे प्रत्येक घटक लक्षात घ्या आणि त्यानुसार तयारी करा. ज्या टिप्स आहेत रीडिंगच्या किंवा ॲक्टिव्ह रिव्हिजन टेक्निक्ससुद्धा मी ऑलरेडी शेअर केलेत, प्लीज तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, आय बटनला देईन आणि एंड स्क्रीनला पण देईन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही राज्यसेवेसोबत कंबाईनची तयारी करू शकता आणि याचा फायदा डेफिनेटली तुम्हाला कंबाईनमध्ये चांगला स्कोर करण्यासाठी होणार आहे. बट अगेन पूर्ण व्हिडिओ जो तुम्ही पाहिला असेल आणि तुम्ही फक्त राज्यसेवा टार्गेट करत असाल तर मी तुम्हाला सांगेन की याचा प्लॅन कम्प्लिटली वेगळा असेल कंबाईनपेक्षा. अर्थात तुम्ही फक्त राज्यसेवेची तयारी करत असाल
त्याचा फायदा तुम्हाला कंबाईनला होणारच आहे. बट कंबाईंड फोकस करत असाल तर राज्यसेवेसोबत या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला डेफिनेटली त्याचा फायदा होईल. इतर काही डाऊट्स असतील बुक लिस्टबाबत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरबाबत किंवा इतर कुठल्याही बाबतीत तर कमेंट करा. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मिळेल, तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, वेगवेगळे जे टॉपर्स आहेत, वेगवेगळ्या वर्षीचे उमेदवार ज्यांनी टॉप केलेला आहे MPSCमध्ये त्यांच्या बुक लिस्ट तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. काही युजफुल PDF पाहायला मिळतील, क्वेश्चन आन्सरसुद्धा तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसरला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.